दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचक कक्षात येतील. DC यवतमाळ आणि नगर नवरंग. कृपया लवकरात लवकर फलंदाज पाठवा. नगर नवरंग आणि एक 12th मॅन कृपया इकडे पाठवायचा आहे. DC यवतमाळ आणि नगर नवरंग दोन्ही संघाचे 12th मॅन कृपया समालोचक कक्षात येतील. दोन्ही संघाचे 12th मॅन DC यवतमाळ आणि नगर नवरंग संघाचे 12th मॅन कृपया लवकरात लवकर समालोचक कक्षात यायचा आहे. त्याशिवाय सामन्याला सुरुवात होणार नाही. कोण आहे ऑन स्ट्राइक? कोण आहे गे रे? सुरेश आडसू स्ट्राइक आणि खालून कैलास मुळे. कैलास मुळे. सुरेश अडचूड. ऑन स्ट्राइक असतील सुरेश अडसूल आणि नॉन स्ट्रायकर एंडला कैलास मुळे पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन येतील DC यवतमाळ संघासाठी. लेट्स प्ले. गजानन गटे आहेत गोलंदाज. यावेळी पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयास. खातं ओपन होत आहे नगर नवरंग संघाचं. अतिशय जर बघितलं तर तापमान 48 अंश वर जाऊन पोहोचत आहे. यावेळी एक संधी होती झेलबाजीच्या रूपामध्ये, परंतु संधी सुटते आहे आणि 2 धावा अर्जित होत आहेत. याच 2 धावेनिशी धावसंख्या 3 धावांवरती षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे. यावेळी चांगला फटका. चेंडू यावेळी फिरलाय. प्रयास मात्र पुरे करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव.
हॅलो. 2 ओव्हरच्या नंतर स्कोर होतोय अहमदनगर संघाचा 26 रन. 1 बाद 26. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव तर्फे आयोजित भव्य राज्यस्तरीय क्रिकेट सामने. टोटल राज्यभरातून 32 संघांचा समावेश या स्पर्धेसाठी झालेला आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या हे सामने चालू आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या 26. 1 बाद अहमदनगर. संघाचं नेतृत्व म्हणजे संघाची जबाबदारी असते ती अतिशय चोखपणे पार पाडावी लागते. यवतमाळ संघाचे कर्णधार त्यांच्या संघासाठी अतिशय योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षण लावताना आणि तितकीच अहमदनगर संघाची ही तयारी. सामना करण्यासाठी तयार आहेत कैलास मुळे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू कैलास मुळे यांच्यासाठी टाकलेला आहे आणि मारलेला आहे ऑफ साइड. 1 रन अहमदनगर संघासाठी मिळवून दिलेला आहे कैलास मुळे यांनी. दुसरा चेंडू भाऊ कोकाटे. अतिशय चोरटी धाव भाऊने घेतलेली आहे संघासाठी. वाईड चेंडू. 1 रनाची भर अहमदनगर संघासाठी. अतिशय उत्कृष्ट फटका आणि 4 रन. कैलास मुळे यांनी 4 रन कमवून दिलेले आहेत अहमदनगर संघासाठी. BSNL चौका. लगातार दुसरा षटकार. धाव संख्या वाढती. 37 रन. धाव संख्या पोहोचली आहे 37 रनांवरती. गोलंदाज घटे. पुढील चेंडू कैलास यांच्यासाठी. गोलंदाज बीट. गोलंदाज घटे यांची शारीरिक स्थिती बघा.
पंच प्रवीण इंगोले दोन्ही संघाशी चर्चा करताना गोलंदाज घटे यांच्या पायाला दुखापत असल्याने पुढील षटक हे कसं पार पाडायचं याची चर्चा ते दोन्हीही संघाशी चर्चा करून त्यांचा योग्य निर्णय देतील. पंचांचा अंतिम निर्णय आलेला आहे. गोलंदाज घटे तिसऱ्या षटकाचे 3 बॉल झालेले आहेत. धावसंख्या 4 झालेली का? तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 37 रन. पंच प्रवीण इंगोले यांचा अंतिम निर्णय. गोलंदाज घटे यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्याऐवजी एक खेळाडू बदलून दिलेला आहे. गोलंदाज घटे यांच्याऐवजी खेळाडू मैदानात उतरलेले आहेत ते बाळूभाऊ. गोलंदाजांचे नाव गजानन घाटे आहेत. गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक असतील कैलास मुळे. हॅलो, दीपसागर आले आहेत नवीन गोलंदाजी मार्कवर.
कैलास मुळे ऑन स्ट्राईक असतील. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू जातो आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे आणि दीपसागर डोंगरे यांचा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज आहेत कैलास मुळे. यावेळी पुन्हा त्याच टप्प्यावरचा चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. याही वेळी अपयश प्राप्त होत आहे. एका विशिष्ट टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते दीपसागर डोंगरे यांच्या माध्यमातून आपल्याला, आणि आवश्यकता सुद्धा असते अशाच गोलंदाजीची. जर बघितलं तर इनसेट फलंदाज आहेत. आतापर्यंत 24 धावा केल्या 14 चेंडूमध्ये. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला आहे कव्हर्स रिजन मध्ये. 1 धाव. धावसंख्या 39 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि यावेळी मात्र फटका मोठा मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न खूप होता, परंतु येतोय षटकार. 6 धावांसाठी विशाल कोकटे यांच्या फडीमधून आलाय षटकार. निश्चितच एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न मात्र आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा मैदानावरती झाला होता. यावेळी मात्र पुन्हा मोठा फटका, पुन्हा चेंडू लँड होईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. यावेळी शेवटचा चेंडू कट केलेल्या चेंडूवरती चेंडू इन गॅप असेल आणि चेंडू गेलाय चौकार. चार षटक समाप्तीनंतर धावसंख्या 55 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असेल नगर नवरंग संघ. जर बघितलं तर निश्चितच सुरुवात चांगल्या प्रकारची झाली आहे. जरी एक गडी बाद लवकर झाला तरी अतिशय वेगवान पद्धतीने फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते आहे विशाल आणि कैलास यांच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 45 धावांची खेळी या दोघांच्या माध्यमातून अजून तरी मैदानावरती साकारली गेली आहे. कैलास मुळे ऑन स्ट्राईक यावेळी असतील आणि आशिष दामेधर गोलंदाजी मार्कवर आहेत. 5वं षटक. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धावा या चेंडूवरती. धावसंख्या 56 धावा. यावेळी सरळ चेंडू हातामध्ये होता. झेला निश्चितच सूर्यप्रकाश त्यांच्या डोळ्यावरती आलेला असावा, त्या अभावी चेंडू त्यांना दिसलेला नसावा अशी अपेक्षा आहे आणि झेल सुटतोय. पुन्हा यावेळी डोक्यावरनं कव्हरच्या डोक्यावरनं येतोय चौकार.
याच चौकारांनीशी धावसंख्या 61 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. पहिला गडी बाद झाला आहे. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत तरी मैदानावरती संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या खेळीमध्ये नाणेफेक जिंकली होती DC यवतमाळ संघाने आणि आमंत्रित केलं होतं नगर नवरंग संघाला फलंदाजीसाठी. यावेळी लोअर फुट टॉसलेनचा चेंडू वळलाय. बघा सीमारेषेकडे जाईल का. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच पाहायला मिळालं. डीप मिड विकेटच्या रिजन मधून या ठिकाणी धाव करून आले आहेत क्षेत्ररक्षक. विशाल पुन्हा एकदा सज्ज आहेत ऑन स्ट्राईक. यावेळी जर बघितलं तर फटका मात्र चांगला होता. सरळ जातो आहे डीप कव्हर पॉइंटच्या हातामध्ये. एक धाव शेवटचा चेंडू या 5व्या षटकाचा असेल. धावसंख्या 63 धावा. यावेळी डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतो आहे. षटक समाप्त झालाय. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 63 धावा. एक गडी बाद असेल नगर नवरंग संघ. पंचांना विनंती असेल की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यानंतर बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 63 धावा. एक गडी बाद यावेळी असेल नगर नवरंग संघ. कैलास मुडे आणि विशाल कोकटे यांची 53 धावांची चांगली साजेदारी मैदानावरती अजून तरी खेळत आहे. बघूयात कोण असतील गोलंदाजी मार्कावर गोलंदाज. आशिष देशमुख असतील गोलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राईक कैलास मुडे. यावेळी पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप पवित्र अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कनेक्ट मात्र तेवढा चांगल्या प्रकारे चेंडू झाल्याने धावबादीचा प्रयत्न आणि निश्चितच डायरेक्ट. बघूयात फेकी जरूर चांगली झाली होती. 1 शॉट. पंचांचा इशारा येईल. 1 शॉट. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या झाली आहे
64 धावा. एक गडी बाद, 64 धावा धाव फलकावरती. यावेळी बघूया आता बाद व्हावा लागतंय. सामना खेळता ठेवा, पंचांना विनंती असेल. कृष्णा मेहेत्रे असतील नवीन फलंदाज दाखल. यावेळी हलक्या दाणे चेंडूला खेळलाय, ढकलला आहे कव्हर्सच्या रिजन मध्ये. एक धाव. धावा संख्या 66 धावा, 2 गडी बाद. कैलास मुळे ऑन स्ट्राइक असतील. याही वेळी निर्धाव चेंडू, 2 चेंडू शेष. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान आउटफील्ड आहे, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव अर्जित करतायत धाव संख्या यावेळी मात्र खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, निश्चितच बीट व्हावा लागलाय यष्टीरक्षकाला सुद्धा. वाईड आणि अतिरिक्त 4 धावा, 5 धावा अतिरिक्त येतील.
रुपेश राकेश आहेत. गोलंदाज यावेळी पंचांचा इशारा येतो आहे नो बॉल. फ्री हिट असेल. नो बॉल फ्री हिट. धावा संख्या झाली आहे 74 धावा. यावेळी फटका मात्र कव्हर्स रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच कव्हर्स डीप कव्हर्स पॉइंटचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. एक धाव. धावा संख्या 75 धावा. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती आहे. रुपेश राकेश आहेत गोलंदाज, ज्यांच्या माध्यमातून सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली. विशाल कोकटे आणि कृष्णा मेहेत्रे. यावेळी कृष्णा यांचा फटका मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये असेल बघूयात, परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. एक टप्पा चौकार 4 धावांसाठी. कृष्णा मेहेत्रे यांच्या फळीमधून येतोय चौकार. एक वेळ असं वाटलं की फटका फसलाय, परंतु निश्चितच या चेंडूवरती 4 धावा आल्यात. याच चौकारानिशी धाव संख्या धाव फलकावरती 79 धावा. याही वेळी फटका मात्र चांगला आहे, परंतु सरळ यावेळी फटका फसलाय आणि यावेळी पळतावं लागेल. कृष्णा मेहेत्रे यांना लागतोय हा 3रा झटका नगर नवरंग संघाला. यावेळी स्ट्रेट खेळून काढला एका धावेसाठी विशाल कोकटे यांनी. धावा संख्या झाली आहे धाव फलकावरती 80 धावा. षटक क्रमांक 7 यावेळी सुरू असेल.
विवेक आले आहेत नवीन फलंदाज. सात षटक समाप्त झाले आहेत. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 81 धावा. 3 गडी बाद. नगर नवरंग असेल. जर मागच्या षटकांचा विचार केला तर अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली आहे डीसी यवतमाळ संघाच्या गोलंदाजांकडून. 8वं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर बघायचं आहे. मी विनंती करेल पंचांना की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. डीसी यवतमाळ संघ कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. हॅलो हॅलो. चलो फास्ट करा. धावा संख्या 81 धावा. यावेळी विवेक कोकटे यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु वेद घेतोय सरळ शरीरांचा चेंडू. निश्चितच पंचांचा इशारा येईल. लेग बाईजच्या स्वरूपातली धाव आली आहे. धावा संख्या 82 धावांवरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 8 मैदानावरती सुरू असेल.
विवेक आहेत ऑन स्ट्राईक का. यावेळी मात्र फाईन असेल, खूप फाईन असेल. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे फाईन लेगच्या रिजन मध्ये. चौकार, 4 धावा विवेक यांच्या फळीमधून येतोय चौकार. या चौकाराने धाव संख्या झाली आहे 86 धावा. यावेळी फटका मात्र चांगला आहे, कनेक्ट मात्र चांगला झालाय. लँड व्हाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी विवेक. धावा संख्या झाली आहे 92 धावा. यावेळी खोलवर डब्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्रॉस फडीने, परंतु सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. 3 चेंडू शेष आहे या 8व्या षटकाचे. ऑन स्ट्राईक विवेक कोकटे पाहायला मिळतील. आशिष देशमुख पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. या दोघेही सगळे बांधव आहेत. विशाल कोकटे आणि विवेक कोकटे दोघी बंधू मैदानावरती खेळता आहेत. जणू रक्ताची नाती त्यांची आहेत आणि रक्ताच्या नातीला सांभाळत मैदानावरती खेळ दाखवता आहेत. यावेळी एका खोलवर डब्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न सरळ गेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. याच एका धावेनिशी धाव संख्या 94 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. षटक क्रमांक 8 प्रगतीपथावरती आहे. आशिष देशमुख पुन्हा एकदा सज्ज आहेत. बोल ना. पंचांना विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर आपण खेळत ठेवायचा आहे. वेळेचा या ठिकाणी सदुपयोग करायचा आहे. यावेळी जर बघितलं तर फटका मात्र चांगला आहे. पुन्हा लँड होतोय आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. एका बाजूने विवेक तर एका बाजूने विशाल. दोन्ही बांधव, दोन्ही सख्खे भाऊ मैदानावरती खेळी करता आहेत. एक डावखुरे फलंदाज आहे तर एक अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. अतिशय कौतुकास्पद खेळी या दोन्ही बांधवांच्या माध्यमातून होते आहे. विवेक कोकाटे आणि विशाल कोकाटे. षटक क्रमांक 8 समाप्त झालाय. धाव संख्या 100 धावा. 3 गडी बाद. यावेळी थोडासा फुल टॉस लाईनचा चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी
धावा संख्या 104 धावा. याही वेळी फटका मात्र मोठा करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्ट तेवढा चांगल्या प्रकारे झाला नाही. सरळ जातो चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे. 1 धावा. आपण बघता आहात कोर्ट प्रीमियर लीग 2022 जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित ही स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि सामना रंगतो आहे नगर नवरंग डीसी यवतमाळ संघामध्ये. यावेळी कनेक्ट मात्र चांगला झालाय. फटका चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. काय फलंदाजी करतायत दोन्ही बांधव. निश्चितच एका बाजूने विवेक तर एका बाजूने विशाल. दोन्ही संकटाची घंटा वारंवार वाजवता आहेत डीसी यवतमाळ संघासाठी. याही वेळी येतोय या चेंडूवरती षटकार. यावेळी चांगला चेंडू होता. कमबॅक करता आहेत दीपसागर डोंगरे. वेगवान चेंडू होता. याही वेळी क्रॉस फडेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट व्हावं लागतंय. निर्धाव चेंडू यावेळी असेल. दोन चेंडू शेष आहे या 9व्या षटकाचे. यावेळी स्ट्रेट हिट खेळून काढला या क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव. शेवटचा चेंडू या 9व्या षटकाचा असेल. धावसंख्या 112 धावा. षटक क्रमांक 9 प्रगतीपथावरती आहेत. पुन्हा दीपसागर डोंगरे सज्ज आहेत. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू असेल आणि पंचांचा इशारा येतो आहे. नो बॉल. फ्री हिट. निश्चितच जो चेंडू आहे तो खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला आहे गोलंदाजांनी. त्याच्या अभावी नवीन नियमानुसार चेंडू हा नो बॉल घोषित करण्यात येतो. संधी असेल. फ्री हिट आहे. धावसंख्या 113 धावा. 3 गडी बाद. नगर नवरंग आहेत आणि ऑन स्ट्राईक विशाल असतील. यावेळी संधी असेल फ्री हिटची विशालकडे. विनंती असेल की पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. डीसी यवतमाळ कर्णधारांना विनंती असेल की सामन्याला सुरुवात करा. डीसी यवतमाळ. इस समय देखा जाए तो इस गेंद पर प्रयास किया है. गेंद जा पहुंची है सीमा रेखा पार. 6 रनों के लिए विशाल कोकटे. धावा संख्या 119 धावा. षटक क्रमांक 9 मैदानावरती संपलाय. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. 40 धावांची साझेदारी मात्र 16 चेंडूंमध्ये. दोन्ही कोकाटे ब्रदर्स मैदानावरती अतिशय कौतुकास्पद खेळी यावेळी साकारता आहेत. कारण जर बघितलं तर एके काळी विशाल मैदानावरती दाखल होते, त्यानंतर विवेक आले आणि निश्चितच चांगल्या प्रकारची खेळी
या दोन्ही कोकाटे ब्रदर्सच्या माध्यमातून मैदानावरती साकारले जात आहे. यानंतरचा जो सामना आहे हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली संघामध्ये तयार राहायचं आहे दोन्ही संघांनी. यावेळी मात्र शेवटच्या क्षणांमध्ये विवेक यांना बाद व्हावं लागतंय. त्रिफळा उडत आहेत विवेक यांच्या. लागतोय हा 119 धावांवरती चौथा झटका नगर नवरंग संघाला. धावा संख्या 119 धावांवरती स्थिर आहे. 4 गडी बाद झाले आहेत नगर नवरंग संघाचे. योगेश वाघमारे आले आहेत नवीन फलंदाज. येही सुद्धा डावखुरे फलंदाज असतील. शेवटचे 5 चेंडू शेष या डावातले. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसला होता. प्रयास करण्याचा प्रयत्न झेलबादेचा परंतु झेल मात्र यावेळी घेऊ शकले नाही. 1 धाव आणि ऑनसेट फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक येत आहेत. 43 धावांवरती खेळता आहेत विशाल. बघूया आता 4 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करू शकतील का विशाल. यावेळी ऑन स्ट्राईक आहेत रुपेश राकेश. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि यश नक्कीच प्राप्त होत आहे रुपेश राकेश यांना. निर्धाव चेंडू असेल. काय चेंडू होता तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढला. 1 टप्पा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपातील धावी येईल. धावा संख्या 125 धावा आणि 3 धावा दूर होते आपल्या अर्धशतकापासून विशाल कोकाटे. यावेळी मात्र अर्धशतक करू शकले नाही विशाल आणि योगेश येथील ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू या डावातला. यावेळी मात्र खराब दिशाहीन चेंडू वाईट स्वरूपात अवांतर धाव प्राप्त होईल. धावा संख्या 126. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला. एक ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि निश्चितच एका धावेवर संतुष्ट. थोडेसे फेकी केली होती आणि 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 फेकी पुन्हा खराब आहे. फेकी पुन्हा खराब आहे. पुन्हा धाव घेत आहेत. यावेळी काय घडतंय बघूयात. पंचांचा इशारा काय येईल.
बघूयात पंचांचा इशारा काय येईल. 5 धावा. 5 धावा घेतल्यात. 5 धावा. विनंती असेल हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली संघाच्या कर्णधारांना की नाणेफेक करण्यासाठी कृपया यायचं आहे. हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. हायकोर्ट औरंगाबाद सांगली दोन्ही संघाचे कर्णधार. 131 धावा केल्या आहेत नगर नवरंग संघाने आणि 132 धावांचं आव्हान असेल DC यवतमाळ संघासमोर. चला लवकर नगर नवरंग कृपया लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हायचं आहे. यानंतरचा जो सामना आहे हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली या संघामध्ये असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघ हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली. सांगली संघाचे कर्णधार सांगली दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. हायकोर्ट औरंगाबाद आणि सांगली संघाचे नाणेफेक करता आहेत. हायकोर्ट औरंगाबाद संघाचा कॉल असेल. नाणेफेक जिंकले आहे हायकोर्ट औरंगाबाद संघाने. डिसिजन काय आहे लवकरात सांगा. आणि दोन्ही संघाची प्लेइंग 11 कृपया समालोचक कक्षामध्ये या ठिकाणी जमा करायची आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11. चला नगर नवरंग संघाला विनंती असेल की आपण मैदानावरती दाखल व्हायचं आहे. नगर नवरंग संघाने लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हा. 132 धावांचं आव्हान आहे DC यवतमाळ संघासमोर.
हायकोर्ट औरंगाबाद संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कृपया या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नगर नवरंग संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. नगर नवरंग आणि डीसी यवतमाळ कृपया फलंदाज पाठवा. डीसी यवतमाळ डीसी यवतमाळ संघ 132 धावांचं आव्हान आणि पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. एकशे 31 धावा 131 धावा केल्या आहेत. नगर नवरंग संघाने 132 धावांचं आव्हान आहे डीसी यवतमाळ संघासमोर.
यावेळी जो नाणेफेक झाली सांगली सुपर आणि हायकोर्ट औरंगाबाद संघामध्ये, त्यात नाणेफेक जिंकली आहे हायकोर्ट औरंगाबाद संघाने आणि प्रथमतः फलंदाजीचा त्यांचा निर्णय असेल. आणि जसा सामना होईल तसंच लगेच सांगली संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नगर नव नगर नवरंग संघाचा एक अतिरिक्त खेळाडू यवतमाळ संघाचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. यावेळी मात्र फटका फसला आहे. पहिला गडी बाद होतो आहे देवाभाऊ मनवार. गणेश गोपाल घरे ज्यांनी या डावाची सुरुवात केली. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता परंतु फटका बसलाय. यावेळी चेंडूवरती कट केला जातो आहे. थर्डमॅनच्या रेजिन मध्ये निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता. याही वेळी कट करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव यावेळी चेंडू असेल. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते आहे. गणेश गोपाल घरे यांच्या गोलंदाजीमध्ये यावेळी मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न परंतु डाऊन दी ग्राउंड मिळेल एकच धाव. षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 2 धावा गडी बाद झाला आहे. 1 DC यवतमाळ. 132 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. सुरुवात मात्र मोठी करावी लागेल. मोठे फटकेबाजी तुम्हाला खेळावे लागतील. मोठे फटकेबाजी करावे लागतील कारण जर बघितलं तर आव्हान मोठं आहे.
निशांत आहेत ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र चांगला चेंडू बॅटची एज आहे आणि बाद व्हावं लागतंय. निशांत यांना लागतोय दुसरा झटका डीसी यवतमाळला. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. सन्मान दिला जातो या चेंडूवरती. निर्धाव. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा, 2 गडी बाद. डीसी यवतमाळ. सुरुवात अजून तरी अपेक्षित झाली नाहीये डीसी यवतमाळ संघाकडून. यावेळी वेगवान चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा निर्धाव. धावसंख्या 12 धावांवरती षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि आशिष देशमुख ऑन स्ट्राईक यावेळी असतील. यावेळी मात्र चांगला फटका इन गॅप. चेंडू चौकार.
पंचांना विनंती असेल की सामना हा खेळता ठेवायचा आहे. यावेळी फटका मात्र फसलाय. बघूया आता झेल होईल का आणि चांगला झेल. तिसरा झटका डीसी यवतमाळ संघाला. पंचांना विनंती असेल की सामना हा खेळता ठेवावा. सेलिब्रेशन्स यावेळी मात्र चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाकडे. कोणतीच धाव या चेंडूवरती नाहीये. लवकरात लवकर खेळता ठेवावा. नगर नवरंग सामना खेळता ठेवावा. या सामन्यासाठी खूप जास्त अपेक्षेपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला आहे. दोन्ही संघांनी कृपया सामना खेळता ठेवावा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चितच जर फेक की कलेक्ट मात्र करू शकले नाही. मिसफील्ड पाहायला मिळाली. परिणाम चौकार येतोय. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा. 3 गडी बाद. यावेळी डीसी यवतमाळ असेल. नगर नवरंग संघ कृपया सामना खेळता ठेवावा. पंचांना विनंती असेल की त्यांना वेळोवेळी सूचना करत चला. वेळोवेळी पंचांनी कृपया त्यांना
सूचना करत चला. तीन षटक समाप्तीनंतर 21 धावा, 3 गडी बाद. यावेळी मात्र फटका चांगला आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. याच षटकारांची धावसंख्या 27 धावा. यावेळी चेंडू चांगला होता, सरळ शरीरामध्ये जाऊन आदळतोय, निर्धाव. पाचवा षटक, धावा संख्या 33 धावा, माफी असावी 34 धावा. एक धाव या ठिकाणी आली आहे. आवश्यकता आहे 34 चेंडू आणि 98 धावांची. यावेळी मात्र फटका चांगला होता, येतोय चौकार.
5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा, गडी बाद झाले आहेत 3. 30 चेंडू आणि 91 धावांची आवश्यकता आहे डीसी यवतमाळ संघाला. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा, 3 गडी बाद. यावेळी मात्र फटका चांगला आहे, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. याही वेळी मात्र चांगला फटका, याही वेळी येतोय षटकार. 6 धावांसाठी बॅक टू बॅक का. याही वेळी या प्रयास मात्र परंतु एकच धावसंख्या 54 धावा, 27 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता. 27 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता असेल डीसी यवतमाळ संघाला. यावेळी मात्र फटका घेण्याचा प्रयत्न सरळ जातोय लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव. धावसंख्या 55 धावांवरती 2 चेंडू शेष या 6व्या षटकाचे. यावेळी मात्र चांगला फटका आहे, निश्चितच येतो आहे डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चौकार. याही वेळी त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तिथे सजवलाय. षटक समाप्त झालाय. 6 षटक समाप्त. 60 धावा धावफलकावरती. आवश्यकता 24 चेंडू आणि 72 धावांची.
या आधीचा जो सामना झाला होता परभणी पॅन्थर्स आणि कोल्हापूर किंग्स संघामध्ये, त्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो आहे अभिजित मोरे. अभिजित मोरे यांना विनंती असेल की कृपया मंचावरती यायचं आहे. मान्यवरांना विनंती की सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी द्यायचा आहे. मान्य श्री एम जी चंदन यावेळी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव. आता आवश्यकता 19 चेंडू आणि 65 धावांची DC यवतमाळ संघाला. शेवटचा चेंडू या षटकाचा. यावेळी मात्र चांगला चेंडू, सुरेख चेंडू होता. षटक समाप्त झालंय. अठरा चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे. कृपया वेळेचा सदुपयोग करा. यानंतर बरेच सामने या मैदानावरती आपल्याला खेळवायचे आहेत, तरी कृपया सामना खेळता ठेवावा. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपातला हा चौकार. 4 धावा आवश्यकता आहे आता. 17 चेंडू आणि 61 धावांची. यावेळी इनसाइड आउट फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. निश्चितच येतो आहे चौकार. सोळा चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता.
14 चेंडू 56 धावा. यावेळी मिसफील्ड पाहायला मिळेल यष्टीरक्षकाकडून. बाईच्या स्वरूपातली धाव. यावेळी मात्र बाद व्हावा लागतंय. आशिष देशमुख यांना बाद व्हावं लागलंय. बारा चेंडू 55 धावांची आवश्यकता. सामना खेळता ठेवावा. 12 चेंडू 55 धावांची आवश्यकता आहे. नगर नवरंग संघ यावेळी तुम्ही खूप जास्त वेळ घेतला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ या सामन्यासाठी लागतोय. तरी विनंती असेल की सामना खेळता ठेवावा. यावेळी फटका मात्र मोठा आहे. येतोय षटकार 6 धावांसाठी. यावेळी मात्र चेंडू सरळ जातो आहे. दहा चेंडू 49 धावांची आवश्यकता.